नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक मस्त वेगळी भाजी करणार आहोत आणि ह्याच्या शेंगा आहेत की नाही त्या माझा जरा आवाज बसलेला आहे, समजून घ्या. ह्याच्या शेंगा आहे ना थंडीमध्ये मिळतात. याला डबल बी किंवा डफळ याची वेल असते आणि छान डबल बी म्हणतात याला. डबल बी एका शेंगामध्ये ना ह्या दोनच बिया मिळतात. जशा आपण पावट्याच्या शेंगा असतात तशाच याच्या पण शेंगा असतात आणि त्या बाजारामध्ये मिळतात थंडीमध्ये. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा करायची असेल तर हे कडधान्य म्हणजे हे सुकवून दुकानामध्ये सुद्धा मिळतात आणि ओल्या शेंगा करायच्या असतील तर त्या थंडीमध्ये मिळतात. तर आता आपल्याला कधी खावीशी वाटली तर कसे काय मग थंडीची वाट बघणार का नाही. तर मग अशा दुकानामध्ये डबल बी म्हणून एक कडधान्य येतं, तर ते तुम्ही मागायचं. तर ह्या डबल बीच्या शेंगांचं वाळवून केलेलं असतं. जसं आपण ओला वटाणा सुकवलेला तो कडधान्यामधला वापरतो, चवळी वापरतो, तसंच ही कडधान्य सुकवून असतं डबल बीचं. आणि ओल्या शेंगा त्या थंडीच्या सीझनमध्येच येतात. त्यामुळे आपण आज करणार आहोत तर ते कडधान्यातलंच करणार आहोत डबल बी. आणि त्या दिसायला अगदी काजूसारख्या असतात. आणि ह्या काय करायच्या आता कडधान्य असल्यामुळे ते भिजवायचं आहे आपल्याला. आता तुम्हाला सकाळी भाजी करायची आहे तर तुम्ही रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी ती भाजी करायची. आता हे मी भिजवून ठेवते. हे बघा, आपण रात्रभर भिजत ठेवले होते आणि आता बघा सकाळी छान ते फुलून वरती आलेत. आणि बघा ते काजूसारखेच दिसत आहेत ना, कोणाला वाटेल ते काजूच आहे. तर याची मस्त आपण रस्सा भाजी करणार आहोत. याची तुम्हाला पाहिजे तर अशी सोलून तुम्ही सालं पण काढू शकता. म्हणजे ते सालं काढल्यानंतर अशा 2 पाकळ्या होतील डबल बी. तर आता हे काय करायचं, आपण कुकरला 3 शिट्ट्या देऊन बघायच्या. आणि 3 शिट्ट्या दिल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही कमी शिजलेत तर मग आणखीन 1 शिट्टी द्यायची. तर आता आपण हे कुकरला लावून घेऊया. कुकरमध्ये लावताना काय करायचं, मीठ टाकायचं थोडंसं आणि थोडीशी किंचित हळद टाकायची आणि 3 शिट्ट्या द्यायच्या. त्याआधी मी तुम्हाला सांगते, जर त्याची सालं निघत असतील हाताने पटकन तर अशी सालं पण काढून घ्या. हे बघा मी सालं काढून टाकलेली आहेत आणि मग कुकरला लावाय. पूर्ण सालं निघत असतील तर काढा, नसेल निघत तर सोडून द्या. पण मी आता भिजत घातली तर त्याची सालं ही बघा मी निघालीत पटकन. हात लावल्याबरोबर ती सालं निघतात. जसं आपण वालाची सालं भिरडं करायला करतो तसंच याची जरी सालं काढली ना तुम्ही तरी चांगलं होईल. आणि नाही निघत तर तसेच कुकरला लावा. तर मी एवढी सालं काढून घेतलेली आहे. आता आपण डबल बी छान कुकरला लावलेलं आहे. 2 शिट्ट्या देणार आहोत. नाही शिजले तुमचे तर 3 देऊ शकता तुम्ही, आधी 2च द्या शिट्ट्या. आणि इकडे आपण आता ग्रेव्हीची तयारी करतो. तर ग्रेव्हीमध्ये मी काय केलं, पाणी उकळत ठेवलं, त्याच्यामध्ये 1 टोमॅटो चिरून घातला आहे आणि कांदा 1 घातलेला आहे, थोडेसे काजू. आपण याच्यात खोबऱ्याचा वापर नाही करणार. तर याला छान असं उकळून द्यायचं आहे. असं मस्त नरम झाले पाहिजेत म्हणजे त्याची ग्रेव्ही सुंदर होते. हे पहा, आपलं डबल बी पण छान शिजून तयार झालेलं आहे. आता फक्त आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे आणि मग त्याच्या फोडणीमध्ये हे डबल बी घालायचं. आता टोमॅटो कांदा वगैरे नरम झालेला आहे, काजू नरम झालेले आहेत. आता याच्यात काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं आल्याचा तुकडा घालायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लसूण, मला लसूण आवडतो जास्त भाज्यांमध्ये, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लसूण घाला. थोडेसं दालचिन्याचा तुकडा घातला आहे. 2 लवंगा घालते, 2-3 काळी मिरी घालते, 2 काळ्या मिऱ्या घातल्यात. त्याच्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर, थोडी कोथिंबीर घालायची आहे. आणि याच्यात तुम्हाला आवडत असेल तर थोडे धने घातले तरी चालतील. आता हे सगळं आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपली ग्रेव्ही छान बारीक वाटून झालेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता आपण कढई तापत ठेवली, थोडं तेल घातलेलं आहे. थोडंसं आपण राई घालूया, थोडंसं जिरं घालायचंय. त्याच्यानंतर आपल्याला 1 तेजपान घालायचं आहे, थोडा कढीपत्ता घालायचा आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आपल्याला कलर येण्यासाठी. थोडीशी हळद घालायची आहे. आणि जे वाटण घातलेलं आहे ते आपण घालून घ्यायचंय. तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही वाटण करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी दाखवले त्याप्रमाणेच करायला पाहिजे असं काय नाही. तुम्ही काळ्या मसाल्याचं सुद्धा वाटण करू शकता.
थोडंसं आपल्याला दही घालायचं आहे. आपण मस्त ग्रेव्ही करतोय. कसुरी मेथी राहिली आपली घालायची, तर कसुरी मेथी सुद्धा आपण याच्यात घालणार आहोत. आणि थोडंसं दही घालायचं आहे. थोडंसं मी दही घातलं किंवा दुधाची साई घातली तरी चालेल. एक 2 मिनिटं आपण ही परतून घेऊया. आता छान ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता थोडासा आपला वर्षभराचा जो मसाला असतो तो थोडासा घालायचा, किती तिखट हवं आहे तर त्याप्रमाणे. आणि किचन किंग मसाला थोडासा घालायचा आपल्याला. छान होते ग्रेव्ही. थोडासा आपण गरम मसाला घालणार आहोत. धणापूड छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे तिला. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता ह्या ग्रेव्हीत तुम्ही कुठल्याही छान अशा भाज्या करू शकता. आता इथे आपण डबल बी उकडून घेतलं होतं बघा, छान असं ते शिजलेलं आहे. अशी लपथपीत भाजी करायची आपल्याला, खूप ग्रेव्ही नाही ठेवायची आहे. आता याच्यात काय करायचं, आपण मीठ घातलेलं नाहीये तर मीठ घालायचंय. चवीनुसार मीठ घालूया आपण. बघा किती असं वाटतंय ना तुम्हाला काजूची भाजी आहे म्हणून. बघा जवळून पण दाखवते, असं वाटतंय तुम्हाला काजूची भाजी आहे ती. ह्याच्यात तुम्हाला हवं तर बटाटा पण घालू शकता. आता याच्यात हवं तेवढं आपण पाणी घालायचंय. आता ही छान उकळण्यासाठी थोडंसं आपण पाणी घालूया आणि छान अशी शिजवून घेऊया परत. झाकण ठेवून आता याला शिजत ठेवायची आहे. आता मस्त आपण झाकण काढून बघूया कशी झालेली आहे आपली भाजी, रस्सा भाजी. आणि मस्त अशी 5-6 मिनिटं खळखळून उकळून दिलेलं आहे मी तिला. आहा हा हा, बघा किती छान त्याला तरंग पण सुटला पाहिजे. हे सुद्धा छान वाटतं तरंग सुटल्यानंतर. हे बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. याच्याबरोबर तुम्ही चपाती खा, भाकरी खा, खूपच सुंदर झालेली आहे. बघा काजूसारखी दिसते आपली भाजी, वाटते ना काजूची भाजी. याच्यात तुम्ही बटाटा पण घालू शकता. ज्यांना बटाटा आवडत असेल त्यांनी बटाटा पण घालू शकता. हे बघा किती मस्त झाले. आता ही आपली झालेली आहे आणि आता ही आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालूया म्हणजे छान दिसेल आपली भाजी. आहा हा हा, आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा मी अशी मस्त अशी डिशमध्ये काढून आणलेली आहे. याच्यावर तुम्ही भाकरी खा, चपाती खा, काही पण खाऊ शकता. आता मी तुम्हाला एक खाऊन दाखवते. आणि तुम्ही म्हणाल तर ही शिजलेली आहे डबल बी भाजी. हे बघा पूर्णपणे शिजलेली आहे. आणि मी थोडी खाऊन दाखवते कशी झाली ते सांगते. एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. डबल बी छान शिजवून घ्या व्यवस्थित मस्तपैकी. नाही 2 शिट्ट्या शिजल्या तर तुम्ही 3 शिट्ट्या द्या. कारण तुम्ही किती भिजवता, कसे भिजवता त्याप्रमाणे तुमचं हे कडधान्य शिजलं जाईल. तर ही डबल बीची भाजी नक्की करून बघा. तेच कडधान्य खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की करून बघा. मग कशी वाटली तुम्हाला ही डबल बीची भाजी? आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. बाय बाय, धन्यवाद. आणि करायला विसरू नका. आणि केली तर मला नक्की सांगा की आम्ही डबल बीची भाजी केलेली आहे. हे कडधान्य सगळीकडे मिळतं त्यामुळे तुम्ही. आणि श्रावण महिन्यातही ओले शेंगा छान मिळतात. पण श्रावण महिना नसला म्हणून काय आपण डबल बीची भाजी करायची नाही का? करायची. तर कडधान्यात सुद्धा ही भाजी मिळते. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती भाजी. बाय बाय.